नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी स्कॉलरशिपमध्ये विषय बुद्धिमत्ता. बाळांनो, आजच्या विषयाअंतर्गत आपला आजचा भाग आहे घटक 8 कूट प्रश्न. आणि ह्या कूट प्रश्न अंतर्गत आपण काय शिकणार आहोत तो पाहूया आपण पुढील भाग. प्रथम पाहूया कूट प्रश्न म्हणजे काय. कूट प्रश्न म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न. हे प्रश्न सोडवताना प्रश्न आधी नीट समजून घ्यावा, घाई व गोंधळ न करता शांत व एकाग्र मनाने तर्क, अनुमान, विश्लेषण आणि सूक्ष्म निरीक्षण या पद्धतींचा उपयोग करून प्रश्न सोडवावेत. कूट प्रश्न अंतर्गत आपला आजचा उपघटक आहे 8.5 चौरस किंवा वर्तुळातील संख्या मोजणे. नंबर्स इन स्क्वेअर और सर्कल. तर आपण जाणून घेऊया हा प्रश्न कसा असतो. कूट प्रश्नामध्ये या भागात चौरस, त्रिकोण अथवा वर्तुळ अशा आकृत्यांमध्ये जसं तुम्हाला खाली चित्रात दिसतंय बघा, किंवा त्या आकृतीच्या बाहेर काही संख्या दिल्या जातात आणि त्यातील गणिती संबंध तुम्ही शोधायचा आहे, त्या संख्यांचा अभ्यास करायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे जसं बघा या ठिकाणी हा रिकामी बॉक्स दिसतोय, तिथे समजा प्रश्नचिन्ह असेल तुम्हाला तुमच्या प्रश्नांमध्ये, तर त्या जागी जे उत्तर आहे त्या उत्तराचा क्रमांक दिलेल्या पर्यायी उत्तरांमधून तुम्ही शोधायचं आहे. जसं पहा या ठिकाणी तुम्हाला मी एक आकृती उदाहरणावजा दाखवली आहे. चौरस आहे आणि चौरसामध्ये अशा या संख्या विखुरलेल्या आहेत आणि इथे आहे प्रश्नचिन्ह समजा. तर तुम्ही त्या संख्यांमध्ये काय संबंध आहे त्या संख्यांचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला शोधायचं आहे. तर इथे तुम्हाला मी हिंट दिली आहे बघा, इथे 15-15-15 लिहिलंय. काय माहिती आहे का 15-15? तर मी हा 15 आकडा इथे मी का दिला, इथे तुम्हाला कळण्यासाठी दिले. परीक्षेला तुम्ही शोधायचं असतं. ह्यांची बेरीज आहे मला वाटतं. पहा, 7 आणि 2 9 आणि 6 15. अगदी बरोबर. 4 आणि 3 7 आणि 8 15. उभं करून पाहिलं मी 9 आणि 2 11 आणि 4 15. 6 आणि 1 7 आणि 8 15. म्हणजे उभं आडवं कसंही केलं तरी काय येत आहे, बेरीज 15 येत आहे. मग या ठिकाणी मग असा अंक शोधायचा आहे की 9 आणि 1 10 मध्ये तो मिळवला की बेरीज 15 आली पाहिजे. आणि इथे मी ॲरो दाखवलं, तर ॲरो काय सांगतात माहिती आहे का, उभी बेरीज केली, आडवी केली, तिरपी केली म्हणजे अशी तरी 15 येते. म्हणजे इथे असा अंक आला पाहिजे की 2 आणि 8 मध्ये तो मिळवल्यावर 15 आलं पाहिजे, 6 आणि 4 10 मध्ये तो मिळवल्यावर 15 आलं पाहिजे. मग कोणता अंक येईल, आलं का तुमच्या लक्षात? आठवा बरं, असा कोणता अंक आहे की जो मिळवल्यावर तिथे उत्तर त्या पूर्ण रकान्याचं 15 आलं पाहिजे. अगदी बरोबर, तर अंक आहे 5. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. इथे सुद्धा तुम्हाला इथे एक मी दिलंय बघा, हा सुद्धा तुम्हाला दिसतोय, तुम्हाला तक्ता दिलाय मी. तर इथे सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. तुम्हाला शोधायचं आहे की यांच्यामध्ये काय संबंध आहे आणि मग तो संबंध आता वर्तुळामध्ये काय असतं, 13च्या उलट 8, 4च्या उलट 17, त्यानंतर 10च्या उलट 11 आहे. मग यांच्यामध्ये काय संबंध आहे तर तो तुम्हाला शोधायचा आहे.
आणि त्याप्रमाणे उत्तर तुम्ही इथे लिहायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न असतात. कधी कधी आकृतीच्या बाहेर सुद्धा संख्या असतात. मध्ये आकृतीच्या बाहेर असलेल्या संख्यांचा काय संबंध आहे एकमेकांशी तो शोधायचा आहे. अजून आपण जाणून घेऊया ह्या कूटप्रश्नांच्या बाबतीमध्ये. तर हेच कूटप्रश्न सोडवताना साहजिकच संख्यावर आधारित असल्यामुळे संख्यांबाबतचे जे जे काही मूलभूत क्रिया आहेत आपण ज्या मागील भागांमध्ये शिकलो आहोत की जसे संख्यांचे वर्ग, संख्यांचे घन, घन म्हणजे माहिती आहे ना एका संख्येला त्याच संख्येने 3 वेळा गुणणे, मग पाढे माहीत पाहिजे, मूळ संख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय यांचा अभ्यास तुम्ही करणं आवश्यक आहे. संख्यांचा उतरता क्रम आहे का, चढता क्रम आहे का हे सुद्धा तुम्ही पाहणं आवश्यक आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा आडव्या ओळीतील क्रम, उभ्या स्तंभातील क्रम किंवा तिरप्या रेषेने क्रम लावून बघायचं. जसं आता आपण पाहिलं की बेरीज होती आडव्या क्रमामध्ये, उभ्या क्रमामध्ये सुद्धा आणि उभ्या तिरप्या रेषेमध्ये सुद्धा बेरीज होते. मग कधी बेरीज असेल, कधी वजाबाकी असेल, कधी गुणाकार असेल, ह्या सर्व गोष्टी आपण त्या संख्यांकरता पडताळून पाहायचं आहे. तुम्हाला चौरस असेल, चौरसातल्या 2 आडव्या ओळींमधील संख्या दिलेल्या असणार तुम्हाला संबंध शोधण्यासाठी. मग एका ठिकाणी प्रश्नचिन्ह असणार आहे की ते तुम्ही इतर संख्यांमध्ये जो संबंध आहे तो शोधून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतं उत्तर येणार ते पर्यायातून शोधायचं आहे. मुलांनो, आपण घटक समजून घेतला आहे. आता आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया. पाहूया आता प्रश्न कसे असणार आहेत ते. प्रश्न 1, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा. आता बघा, इथे तुम्हाला मी चौकट दिलेली आहे, चौरस दिलेला आहे आणि इथे तुम्हाला मी संख्या दिलेल्या आहेत. 3, 15, 5, 6-4, 9, 18, 2 आणि ते प्रश्नचिन्ह मी दिलेलं आहे. ते प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते तुम्ही शोधायचं आहे. तर इथे मी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बघा बाळांनो, वेळ संपलेली आहे. तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देणार, तर तुम्हाला मी सांगितलं काय करायचं आहे. आपल्याला बाळांनो शोधायचं आहे. दिलेल्या संख्यांमध्ये काय संबंध आहे तो शोधायचा आहे. मग मी काय करणार, मी त्या संख्यांकडे पाहणार. मी तुम्हाला वेळ दिली तर तेवढ्या वेळात तुम्ही शोधलं असेल असं मला वाटतं. पहा, इथे 3 दिले आहेत आणि इथे 5 दिले. जर मी पाहिलं तर मला असं वाटतं 3 आणि 5चा गुणाकार आहे. पहा, मधली संख्या आहे ना, 3 5 15. ठीक आहे, इथे मला गुणाकार वाटलं. मग तसंच खाली आहे का ह्या दोघांमध्ये? येस, त्या दोघांमध्ये तसाच संबंध दिसतो. 9 दुने 18 म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांचा गुणाकार मधली संख्या आहे. इथे सुद्धा तेच आहे. मग मध्ये पण बहुतेक तेच असणार. 6 आणि 4चा गुणाकार. मग 6 आणि 4चा गुणाकार कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा? 6 चोक 24, पर्याय क्रमांक 2. समजलं बाळांनो तुम्हाला कसं रिलेशन शोधायचं आहे ते? प्रत्येक उदाहरणात तेच रिलेशन म्हणजे तोच संबंध किंवा तोच प्रकार असणार नाही. म्हणून तुम्ही संख्यांचा अभ्यास करून शोधायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. हेडिंग तेच, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायाचा गोल भरा. इथे पण संख्या दिलेल्या आहेत बघा. तुम्ही संख्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून कोणतं उत्तर येणार आहे तुम्ही शोधायचं आहे. तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हिंट देणार आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर शोधायला सोपं जाईल. तर इथे बघा 13 आणि 8 यांचा साधारण तुम्ही बेरीज तर एवढी कमी येणार नाही. ठीक आहे, गुणाकार करून बघा तुम्हाला उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता का? इथे सुद्धा तेच करायचं, इथे पण तेच करायचं. गुणाकार करूनही उत्तर दिसत नसेल दिलेलं तर अजून काय केलेलं आहे हे तुम्ही शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे बाळांनो. लक्षात आलं का तुमच्या काय आहे त्यामध्ये? पहा, 13 आणि 8चा केला गुणाकार. किती येतो गुणाकार? 13 गुणिले 8, 13 8 4 दरसे ना 104.
पण त्या खाली त्या संख्या 208 दिसते. मग तुमच्या लक्षात आलं का बाळांनो, 2 ने गुणल्यावर बघा बेचोक 8, बे0 0, बे1 बे. म्हणजे काय केले आहे, उभ्या रकान्यातील दोन संख्या जे उभा जो स्तंभ आहे ना त्यातल्या दोन संख्यांचा गुणाकार करून त्याला 2 ने गुणलेला आहे. मग तिसऱ्या रांगेत दिले त्यांचा मी करून बघते. 17 सक 2 दरसे म्हणजे 102 गुणिले 2, त्यालाही गुणलं मी 102 ला गुणलं 204. मग हा दिलेल्या संख्यांमध्ये जो संबंध असतो तोच आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येमध्ये असणार आहे. कळलं ना, वेगळा नसणार. तर म्हणून हा संबंध आहे जो दिलेल्या घटकामधला तो तुम्ही मात्र बरोबर शोधला पाहिजे. मग आता इथे आपल्या उत्तरासाठी पण मी तेच करणार. 24 गुणिले 5, 24 गुणिले 5 किती, 24 पंचा गुणाकार येतो ना, 5 चोक 20, 0 हातचे आले 2, 5 दुने 10 आणि 2 12, 24 पंचा 20 असे. त्याला पण मी आता 2 ने गुणणार, 12 दुने 24 आणि 0. म्हणजे कोणतं उत्तर आलं पहा बरं, पर्याय क्रमांक 2 आलेलं आहे. मुळानं उत्तर आपल्या त्या पर्यायात असणारच आहे, फक्त तुम्ही संबंध जो आहे संख्यांमधला तो मात्र बरोबर शोधायचा आहे. पाहूया पुढचा प्रश्न. बघा इथे ज्या संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला मी, त्या संख्यांमधला संबंध तुम्ही शोधायचा आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. शोधलं का बाळांनो तुम्ही उत्तर? पहा बरं तुम्हाला काय दिसत आहे. आता इथे हा रकाना आणि ह्या रकान्या संख्या दिलेल्या आहेत, इथे तुम्हाला शोधायचं आहे. 1 आणि 2 3 तर नाही आहे, 3 आणि 4 7 तर नाही आहे. मग काय दिसतंय, ह्या खालच्या संख्या इथली संख्या ही मोठी दिसते आहे. तुम्ही मग जरा वर्ग घन ह्याकडे आपण जाऊया. बघा 1चा वर्ग किती असतो, 1चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 1च. ठीक आहे, 1चा वर्ग 1. त्या खालची संख्या काय 2 आहे, 2चा वर्ग म्हणजे काय 2 गुणिले 2 बरोबर 4. मग बघा बरं 1 आणि 4 ची बेरीज आहे की नाही, 1 अधिक 4 बेरीज आहे ना खाली, आहे ना बाळांनो. मग आता दुसऱ्याला पण आपण करून बघूया. 3चा वर्ग म्हणजे काय बाळांनो, 3चा वर्ग म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे, 3 3 9. 4चा वर्ग काय 4 गुणिले 4 बरोबर 16. मग आता ह्या 9 आणि 16 ची बेरीज पाहूया खाली आहे का. 9 आणि 16 25 आलं आपल्याला, कळलं आपल्याला त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते. मग आपण तिसऱ्यासाठी तेच रिलेशन वापरूया. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5, 5 5 25. 6चा वर्ग किती 6 गुणिले 6 म्हणजे 6 6 36. आणि आता ह्या 25 आणि 36ची आपण बेरीज करूया. किती ते बेरीज बघा, 6 आणि 5 11, 7चा 1 3 4 5 6. किती आलं पहा उत्तर. कळलं का तुम्हाला उत्तर कोणतं आहे ते. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. बघा तुम्हाला मी पुन्हा इथे संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांवरून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे बाळांनो. काय उत्तर शोधलं का तुम्ही. तुम्हाला जी वेळ मी देते त्या वेळेमध्ये तुम्ही उत्तर शोधायचं आहे. कसं करायचं, काय करायचं. मग आता इथे ही आडवी रांग दिलेली आहे, ही आडवी रांग दिलेली आहे आणि मग आपल्याला या बघा आडव्या रांगेत संबंध शोधायचा किंवा उभ्या रांगेत कुठेही तुम्हाला रिलेशन मिळतं आहे, संबंध कसा मिळतो आहे ते तुम्ही बघायचं आहे. आता इथे मी उभ्या रांगेत पहिलं बघते. 4 आणि 6 10 नाही आहे, 20 आणि 30 50 नाही आहे, बेरीज नाही येत आहे. आता उभी रांग बघूया. 6 आणि 4 10 चे दुप्पट दिसतंय. 6 आणि 4 10 बघूया आपल्याला येतं का. 6 आणि 4 10 ची बेरीज करून 10 दुने 20 असं दिसतंय. ठीक आहे, मग आता इथे पण मी तेच लागू करते. 8 आणि 11, 8 अधिक 11 किती, 11 आणि 8 19. मग त्याला पण मी 2 ने गुणलं तर 19 दुना 38. येस आपल्याला मिळालं बरोबर ना. हे दोघांमध्ये रिलेशन सारखंच मिळालं की या दोघांची बेरीज करून त्याला गुणिले 2 केलेलं आहे. तसंच मग मी आता इथे काय करणार आहे, 6 दोन संख्यांची बेरीज आहे ना बाळांनो. मग 6 मध्ये मी
किती मिळवायचे म्हणजे जी संख्या येईल ना त्याला गुणिले 2 बरोबर 30 आलं पाहिजे. बघा कसं त्याने आयडिया केले. मग किती दुने 30 बनानो, किती दुने 30, 15 दुने 30 नाही का, म्हणजे आपल्याला 15 आलं पाहिजे. मग म्हणजे 6 मध्ये मी किती मिळवायचे म्हणजे 15 येईल, ते आपलं उत्तर. 6 आणि 9 15. बघा आहे ना आयडिया. त्यामुळे उत्तर कोणतं कळलं तुम्हाला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तिथे 9 येणार म्हणजे 6 आणि 9ची बेरीज 15 आणि 15 दुने 30 येणार पुढे. पाहूया पुढचा प्रश्न. आता मी वर्तुळात संख्या दिल्या बघा. चौरसातल्या पाहिल्या आपण. आता वर्तुळामध्ये मी इथे संख्या दिल्यात. वर्तुळामध्ये संख्यामध्ये संबंध पाहताना विरुद्ध संख्यामध्ये बघायचं. म्हणजे 13च्या विरुद्ध कोणती, इथे जे मी भाग केलेत ना वर्तुळाचे त्यांच्या व्यासांवर, तर अशा विरुद्ध संख्या बघायच्या. 11च्या विरुद्ध ही, 15च्या विरुद्ध ही, अशा प्रकारे. तर त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते तुम्ही बघायचं आहे आणि तुम्ही उत्तर शोधायचं आहे. तर तुम्हाला मी आता या ठिकाणी थोडीशी हिंट दिली बघा. पहिलं जे उदाहरण आहे म्हणून काय मी पाहिलं, इथे काय संबंध आहे तो पाहिला. तर 7मध्ये बघा, 7मध्ये 7 मिळवले की 14 येतात. ठीक आहे. मग अजून बाकी मी दिलेल्या संख्यामध्ये बघते. 6मध्ये 7 मिळवले की अपोजिटच संख्या बघायच्या बघा. 6मध्ये 7 मिळवले 13, 15मध्ये 7 मिळवले 22, बरोबर ना. 7मध्ये 7 मिळवले 14, म्हणजे समोरासमोर संख्यामध्ये 7चा फरक आहे. हिंट दिली तुम्हाला मी. मग 11च्या समोर कुठली संख्या येईल, 7चा फरक आहे ना. मग तुम्ही शोधायचं आता कुठली संख्या येईल ती. तुम्हाला मी वेळ देते. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. बघा बानो, 7चा फरक म्हटल्यावर समजा जिथे आपण 4 घेतले, समजा तर 4 आणि 7 पण 11 होतात, बरोबर ना. पण आपल्याला 4 पर्याय नाही दिलेत. मग 11पेक्षा 7ने मोठी संख्या बघायची नाही का. 7चा फरक आहे सर्वांमध्ये. मग 11मध्ये 7 मिळवले काय होणार आहे, 11 अधिक 7 बरोबर 18 आहे ना. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 18. कळलं तुम्हाला. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा तुम्हाला मी सर्कल म्हणजे वर्तुळामध्ये संख्या दिलेली आहे पहा. हे आहेत पर्याय आणि तुम्हाला तिथे संख्या काय येणार आहे थोडीशी मी हिंट दिली आहे. अगदी सोपं आहे. मगाशासारखाच प्रश्न आहे. समोरासमोर संख्यामध्ये 4चा फरक आहे. त्यामुळे आधी प्रत्येकाचे कोणाच्या विरुद्ध कोण आहे ती बघा. 6च्या विरुद्ध 10 आहे, 9च्या 5, नंतर 3च्या 7. त्यामुळे 1च्या विरुद्ध कुठली येणार ती तुम्हाला काढायची आहे. तुम्हाला मी वेळ देते. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बघा आता काय येणार उत्तर सांगा बरं. 4चा फरक आहे हो ना. मग उत्तर कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक कोणता बघा गोल भरलेला आहे इथे, पर्याय क्रमांक 3 बरोबर ना. का 4चा फरक ना, त्यामुळे 1 आणि 4 5. त्यामुळे ह्याचं उत्तर आपल्याला 1 आणि 4 5 आलेलं आहे. आता बघा हा वेगळा प्रकार दिला अजून आहे मी. वर्तुळ आणि चौरस जसे आहेत, चौरस आणि लंबगोलाकार आकार असे आकृत्या तुम्हाला येऊ शकतात. तर मी अशा आकारामध्ये दिलेलं आहे तुम्हाला आणि हे त्यांचे पर्याय आहेत. काय उत्तर असेल तुम्ही ठरवा. तुम्हाला मी वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. तसाच प्रकार आहे. मग आपल्याला दिसतंय 121 तुम्हाला माहिती आहे 11चा वर्ग आहे माहिती आहे ना. तुम्हाला मी सांगितलं होतं स्कॉलरशिपच्या मुलांनी थोडे 15-20 पर्यंत वर्ग तुम्हाला पाठ करावे लागणार. 11 गुणले 11 121 आहे. मग 11 कुठून आले, 7 आणि 4 11 बेरीज बघा आहे ना. 7 आणि 4 11 बेरीज आणि वर्ग केला. मग तसंच इथे 11 आणि 4 बेरीज 15 येते. इथे बेरीज 15 येते आणि 15चा वर्ग 15 गुणिले 15 आहे 225. मग आता 9 आणि 8ची पण आपण बेरीज करायची. 9 आणि 8ची बेरीज किती आहे ना 17. मग ह्या 17चा तुम्ही वर्ग करायचा. मग किती 17चा वर्ग कसा करायचा, 17 गुणले 17 करा गुणाकार आणि सांगा उत्तर कोणतं येणार आहे. उत्तर कोणतं येणार आहे
उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर ना. 17चा वर्ग 289. जिथे आपण वरील दोन संख्यांची बेरीज केली आणि तिचा वर्ग ही खालच्या चौकोनातली संख्या आहे 289. पाहूया पुढचा प्रश्न. तर वर्तुळात संख्या दिलेल्या आहेत पहा मी 8, 27, 64 पहिल्या 3 वर्तुळामध्ये. दुसऱ्या वर्तुळातली संख्या विचारली आहे 1, 8 प्रश्नचिन्ह 27, 64, 125. तर काय असेल त्या 3 संख्यामध्ये संबंध पहा बरं. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे बाळांनो. पहा इथे 8, 27 तुम्हाला दिसत आहेत. ह्या संख्या काय आहेत त्या? ह्या सर्व संख्या घन संख्या आहेत. काय आहेत? घन संख्या. म्हणजे ह्या कोणत्या ना कोणत्या संख्येचे घन आहेत. त्यामुळे बाळांनो तुम्ही 10 पर्यंत घन सुद्धा पाठ करणं आवश्यक आहे. वर्ग साधारण 25 पर्यंत वर्ग पाठ करायचे. वर्ग कुठपर्यंत पाठ करायचे? 25 पर्यंतच्या संख्यांचे. आणि घन 10 पर्यंतच्या संख्यांचे तरी तुम्हाला घन आले पाहिजेत. आता 8 हा बघा 2चा घन आहे. कोणाचा घन आहे? 2चा. 2 दुने 4 घन म्हणजे 3 वेळा गुणणे. घन म्हणजे 3 वेळा गुणणे एकाच संख्येने त्याच संख्येला. 2 दुने 4, 4 दुने 8. 27 हा 3चा घन आहे पहा. 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 त्रिक 27. 64 हा 4चा घन आहे. 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 चौक 64. म्हणजे क्रमाने येणाऱ्या 3 संख्यांचे घन आहेत बघा 2, 3, 4 इथे. आता इथे आपल्याला प्रश्नचिन्ह आपण पुढे बघूया. इथे हा 27 आता सांगितलंच 3चा घन आहे. 64 हा 4चा घन आहे बघा. आणि 125 हा 5चा घन आहे बघा. 5 गुणिले 5 गुणिले 5 5 5 25 5 5 25 25 5 25 असे. म्हणजे क्रमाने येणाऱ्या 3 संख्यांचे घन आहेत. इथे काय आलं? हे 3, 4 आणि 5. इथे 2, 3 आणि 4. तसंच मग हे सुद्धा क्रमाने येणाऱ्या संख्यांचे घन असणार. हा 1 बघा 1चा घन आहे. 8 हा 2चा घन आहे. मग इथे येणार 3चा घन. मग 3चा घन काय आहे पहा बरं. समजलं तुम्हाला उत्तर कुठलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जो 3चा घन तिथे आलं पाहिजे. ती संख्या कुठली आली पाहिजे? 3चा घन. म्हणजे 3 त्रिक 9 त्रिक 27. तर अशा प्रकारे वेगळी आकृती तुम्हाला जरा मी इथे दाखवली आहे की अशा प्रकारची आकृती सुद्धा तुम्हाला येऊ शकते. बघा आता इथे काय दिलंय? वर्तुळाच्या बाहेर संख्या दिलेत. आता या वर्तुळाच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्यांच्यातला संबंध काय आहे? बघा तुम्हाला इथे मी हिंट दिलेली आहे. संख्या बघा 2, 4, 3, 6 4, 8, 5, 10 6, 12, 7 आणि ते उत्तर काढायचं आहे. तर वर्तुळ रिकामी आहे. वर्तुळावरील संख्येची दुप्पट वर जी संख्या आहे तिची दुप्पट खाली लिहिली आहे पहा आहे ना. 2ची दुप्पट किती? 2 दुने 4. आणि डावीकडे संख्येची दुप्पट उजवीकडे आहे बघा. 3ची दुप्पट 3 दुने 6 है ना. मग प्रत्येक ठिकाणी तसंच असणार. 4ची दुप्पट खाली आहे पहा आहे ना. इथे 4 दुने 8 आणि 5 दुने 10. मग इथे तसंच पाहिजे 6 दुने 12. मग इथे 7 दुने किती येणार? तुम्ही शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14. उत्तर येणार आहे 7 दुने 14. पाहूया पुढचा प्रश्न. इथेही तसंच दिलंय मी. इथे मी तर वेगळं दिलंय. वर्तुळाच्या आत पण संख्या दिल्या वर्तुळाच्या बाहेर पण संख्या दिल्या आहेत. मग त्या वर्तुळाच्या ज्या बाहेरच्या संख्या आहेत त्यांचा मधल्या संख्येशी काहीतरी संबंध आहे. पहा मी तुम्हाला इथे दिले हिंट दिलेली आहे. वर्तुळाच्या बाहेरील सर्व संख्यांची बेरीज करून त्याची 5 पट वर्तुळातील संख्या आहे. पाहूया आपण आता बाहेरील संख्यांची बेरीज करूया. 1 आणि 2 3 3 आणि 2 5 5 आणि 4 9 1 आणि 2 3 सॉरी 3 आणि 3 6 5 नाही 6 आणि 4 10. इथे बेरीज झाली 10. मग 10ची 5 पट किती बघा? 10ची 5 पट 50 आहे ना आतली संख्या. तसंच आता इथे आहे का बघूया. 3 आणि 4 7 7 5 12 12 आणि 6 बेरीज झाली 18
18ला गुणूया 5ने. एका ठिकाणी जे केले आपण तेच बाकी आकृत्यांकरता करायचं. मग 18 पंची 90. हो ना. मग तसंच इथे असणार आहे. मग या संख्यांची बेरीज करा. 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, 15 आणि 7 किती येणार आहे? 15 आणि 7 22 आणि त्याला गुणायचं आहे 5ने. आणि उत्तर किती असणार आहे तुम्ही यातून निवडायचं आहे. तुम्हाला मी आता वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे बाळांनो आत्ता. वेळ संपलेली आहे. कळलं काय बाळांनो तुम्हाला उत्तर? 22 गुणिले 5 गुणाकार केला तुम्ही? किती याला गुणाकार? 22 पंचा 10 दरसे 110. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जे या ठिकाणी आलं पाहिजे 110. पाहूया पुढचं उदाहरण. आता मी त्रिकोण दिलाय बघा. वेगवेगळ्या आकृत्या नाही का, चौरस, वर्तुळ, त्रिकोण. त्रिकोण दिलाय, त्रिकोणाच्या बाहेर संख्या दिल्यात आणि त्रिकोणाच्या आत पण मी संख्या दिल्यात. मग आता हे त्रिकोणाच्या बाहेरील ज्या संख्या आहेत त्यांचं काहीतरी रिलेशन असणार आहे आतल्या संख्येशी, बरोबर ना? काय असणार आहे? तुम्ही रिलेशन शोधायचं आहे. तुम्हाला मी पर्याय देत आहे आणि तुम्हाला हिंट पण दिली बघा मी. काय आहे? बाहेरील संख्यांची बेरीज 3 आणि 5 8. बेरीज करूया आपण बाहेरील संख्यांची. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. बेरीज किती आली आहे? 10. आणि तिला भागिले 2 केलं की बघा 10 भागिले 2 बेपंची 10 मधली संख्या येत आहे. ठीक आहे. इथे करूया आता. 3 आणि 5 8, 8 आणि 4 12 आणि 12ला भागिले 2 करून येत आहे 6. मग इथेही तसंच असणार आहे. 6 आणि 5 11, 11 आणि 7 18. बरोबर. मग 18ला भागिले 2 करून किती येणार तुम्ही शोधायचं आहे उत्तर. तुम्ही करायचं आहे भागाकार. तुम्हाला मी आता वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. 18 भागिले 2 किती? पर्याय क्रमांक 1 म्हणजे 18 भागिले 2 9. त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे मिळालो आज आपण या भागामध्ये चौरस व वर्तुळातील संख्या यांचा अभ्यास केलेला आहे. अजूनही उदाहरणं तुम्ही तुमच्या पुस्तकातून सोडवू शकता, स्कॉलरशिपच्या पुस्तकातून, बरोबर ना मिळालो? तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.